मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? हां, ठीकच असायला पाहिजे. मित्रांनो, बरेचदा आपल्याला आपल्याच बाबतीत समस्या जाणवते. ती म्हणजे जेही काही काम आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या संदर्भाने आपण करतो, तर ते नीट होत नाही किंवा चांगले होत नाही, समाधानकारक होत नाही. आपण जेव्हाही घरी वावरतो तर तेव्हासुद्धा असं लक्षात येतं की आपलं काम चांगलं नाही. जसं की आपण घरी प्रवेश करताना, दारातून जात असताना आपल्या चप्पल नीट नाही राहत. आपण जेव्हा घरामध्ये वावरतो, आपले कपडेसुद्धा काढून ठेवतो, ते पण आपले नीट राहत नाही. किंवा आपण जीही काही भांडी घरातील वापरतो ती पण नीट आपली राहत नाही. आणि बरीच कामं आपण पेपरची, पुस्तकाची अशी सुद्धा हाताळत असतो. त्याही वेळेस लक्षात येतं की ते पण काम आपल्याकडून नीट होत नाही किंवा जिथली वस्तू ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने ती वस्तू नीटनेटकी राहत नाही. आणि घरही दुसऱ्यांना आणि आपल्याला सुद्धा अस्ताव्यस्त वाटत असते. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला नीटनेटकेपणा पाहिजे आहे, ज्यातून फार छान आपल्याला वाटत असते. पण हा नीटनेटकेपणा आपण आपल्यात आणण्याचा प्रयत्न करतो, बरेचदा उपायही करतो, पण त्यातून काही एक फायदा होत नाही. म्हणून मित्रांनो, त्यासाठी एक गोष्ट आपण करू शकतो. ज्याही आपल्याला अशा गोष्टी वाटतात की नीट व्हायला पाहिजे, मित्रांनो, त्या ठिकाणी एक शब्द आपण थोड्या वेळसाठी पॉज करू शकलो पाहिजे आणि तो शब्द म्हणजे ओके. मित्रांनो, जेव्हाही आपण चप्पल घरात जाताना दारावरती काढतो तर थोडं 1-2 किंवा 5 सेकंदासाठी आपण ती कृती करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. दोन्ही चप्पल एका ओळीत आहे ना, रांगेत आहे ना? हां, ठीक, ओके. मित्रांनो, यासाठी जास्त वेळ लागणार नाही. थोड्या वेळेतच, सेकंदासाठीच आपण स्वतःला ओके म्हटलं पाहिजे, म्हणजे चप्पल नीट आहे. मित्रांनो, हा प्रयोग करून बघा, फार छान वाटेल. आतमध्ये घरामध्ये आपण प्रवेश करतो तर त्याही ठिकाणी आपण जेव्हा दुसरे कपडे घालतो आणि काढलेले कपडे आपल्याला उचित त्या ठिकाणी लावायचे असते. मित्रांनो, अशाही ठिकाणी काढलेले कपडे नीट ठेवले आहे ना, पाहून त्याकडे आपण 4-5 सेकंदासाठी ओके असं करा. कुठलंही काम करत आहात मित्रांनो, काम संपलं आहे, वस्तू पाहून घ्या, नीटनेटक्या त्या पाहिजे त्या ठिकाणी ठेवा आणि परत 4-5 सेकंदासाठी त्यांच्याकडे बघून स्वतःलाच ओके म्हणा. मित्रांनो, हा पॉज किंवा ओके शब्द जेव्हा आपण उच्चारतो, स्वतःलाच फार छान वाटतं. मित्रांनो, प्रत्यक्षात प्रयोग करून बघा. आपल्या सवयी नीटनेटक्या होतील आणि आपल्यालाही चांगलं वाटेल आणि घरही सुंदर राहील, नीटनेटकं, इतरांना पण छान वाटेल. मित्रांनो, अशाच पद्धतीने जीवनाला अतिशय सजगपणे बघूया व जीवन अधिक सुंदर, सुखी, आनंदी आणि यशस्वीच करूया.